गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण मराठी या विषयामध्ये पाठ क्रमांक 2 दोघेही जिंकू हा अभ्यासणार आहोत. चला तर मग करूया अभ्यास. पाठ क्रमांक 2 दोघेही जिंकू. चित्र पहा आणि चित्रात काय काय दिसते ते सांगा. काय दिसतंय बरं? ह्या ठिकाणी तुम्हाला एक बदक दिसतोय की नाही? त्यानंतर इथे एक कुत्रा दिसतोय. आता ह्या दोघांमध्ये छान अशी मैत्री आहे आणि त्यांची एक जी गोष्ट आहे ती आपल्याला आता ह्या चित्रांच्या रूपाने ऐकायची आहे आणि समजावून घ्यायची आहे. पण आता आपण ही जी गोष्ट आहे ती एक एक करून चित्राच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. मुलांनो, चित्रात तुम्हाला कोण दिसतंय? बरोबर, एक छोटा कुत्रा आणि बदक. कुठे आहेत बरं ती? एका नदीकाठी ते दोघं पण उभे दिसतायत. छान अशी मागे झाडं आहेत, डोंगर आहेत आणि हे दोघं जण छान अशी दोघांमध्ये मैत्री देखील आहे. आणि हे असेच एकदा फिरत नदीच्या काठी आलेत आणि दोघांमध्ये एक शर्यत लागली. कोणती होती बरं ती शर्यत? तर ही नदी पार करून जायची आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक जी रेषा आखलेली होती ती रेषा पार करायची. जो कोणी अगोदर त्या ठिकाणी पोहोचेल तो जिंकेल असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण मग आता इथे काय झालेलं आहे? तर बदक आणि कुत्रा हे दोघे पण, कोण? बदक हा जो आहे तो बदक आणि हा जो आहे तो कुत्रा. तर हे दोघे जण पण या नदीच्या काठावरती आलेले आहेत आणि आता पुढे काय करायचं ते ठरव. मुलांनो, चित्रात तुम्हाला बदक आणि कुत्रा दिसतोय. ह्या दोघांनी आता पळण्याची शर्यत लावलेली आहे. पण आता हे दोघं जण नदीच्या काठावरती उभे आहेत. आता हा कुत्रा जर तुम्ही नीट बघितला तर इथे थांबलेला आहे नदीच्या काठावरती आणि मागे वळून बघतोय. का मागे वळून बघत असेल बरं तो? कारण त्याला या नदीची भीती वाटतेय आणि ही नदी आपण आता पार कशी करून जायची हा विचार त्याला आता सतावतोय. आणि बदक मात्र ह्या पाण्यामध्ये राहतो, त्यामुळे त्याला पाण्याची कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. पण कुत्र्याचं मात्र तसं नाहीये. कुत्रा पाण्यात राहत नाही, त्याच्यामुळे त्याला ह्या पाण्याची भीती वाटतेय आणि तो विचारात पडलाय की आता मी ही जी नदी आहे ती कशी पार करू. कुत्रा ज्या वेळेस हा विचार करत होता त्याची ही जी अडचण होती नदी पार करून जाण्याची, ही अडचण बदकाने ओळखली आणि बदक त्याला काय म्हटला की तू माझ्या पाठीवरती बस. आता या चित्रात तुम्हाला दिसते की नाही, बदक पाण्यामध्ये छानपैकी पोहत पोहत पुढे जातोय आणि बदकाच्या पाठीवरती हे कुत्र्याचं जे पिल्लू आहे ते बसलेलं आहे आणि दोघांमध्ये छान घट्ट मैत्री होती. मग आपण आपल्या मित्राला मदत करतो की नाही, अडचणीच्या वेळेस वगैरे आपण करतो मदत. मग बदकाने पण काय केलं, या कुत्र्याला मदत करायचं ठरवलं आणि मग त्याला म्हटलं की तू माझ्या पाठीवर बस आणि मग आपण ही नदी पार करून जाऊया. तसंच कुत्र्याने पण त्याचं ऐकलं आणि त्याच्या पाठीवरती बसला. दोघं जण पण आता ही नदी पार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता ही दोघं पण नदी पार करून पुढे जाणार आहेत. आता ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? बदक आणि कुत्रा जो आहे ह्या दोघांनी पण ही नदी पार केलेली आहे. आता
ते नदीच्या दुसऱ्या काठावरती येऊन पोहोचलेले आहे आणि पुढे ते त्यांची शर्यत पूर्ण करण्यासाठी म्हणून चालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. नदी तर त्यांनी पार केली, दुसऱ्या काठावरती येऊन पोहोचलेले आहे. आता त्यांची जी पुढची शर्यत आहे ती आता कशी असणार आहे ते आपण बघणार आहोत. आता ह्या कुत्र्याने आणि बदकाने जी शर्यत लावलेली होती जमिनीवरती पळण्याची, ती आता सुरू होणार होती. आणि आपल्याला तर माहिती आहे की बदक पाण्यात छान पोहू शकतो आणि कुत्रा जमिनीवरती छान पैकी पळू शकतो. मग जर अशामध्ये आता ह्या दोघांनी शर्यत पुढे चालू ठेवली तर कुत्रा जिंकणार, कारण जमिनीवरती त्याला पटापट चालता येतं आणि बदक मात्र हळूहळू असं जमिनीवरती चालत असतं. आणि बदकाने काय केलं होतं तर कुत्र्याला मदत केलेली होती. कोणती मदत केली होती की त्याने नदी पार करण्यासाठी कुत्र्याला आपल्या पाठीवरती बसवलं होतं आणि ती नदी पार करून दुसऱ्या काठावरती आणून सोडलं होतं. का सोडलं होतं तर कुत्रा त्याचा मित्र होता म्हणून त्याने त्याला मदत केली होती, त्याची अडचण ओळखली होती. मग आता कुत्रा सुद्धा जर पुढे चालायला लागला असता तर पटापट पुढे जाऊन तो शर्यत जिंकला असता. पण त्याने विचार करायला सुरुवात केलं की बदकाने तर मला नदी पार करायला मदत केली, मग मी जर आता पुढे निघून गेलो तर हा बदक जो आहे तो हारून जाणार आणि मी जिंकणार. पण मग असं जर झालं तर किती वाईट होईल, ह्या बदकाला किती वाईट वाटेल, असा विचार मनामध्ये कुत्र्याने केला. आणि मग काय केलं असेल बरं, चला पुढच्या चित्रात आपण याचा अभ्यास करूया. मुलांनो, हा जो कुत्रा आहे त्याने असा विचार केला, जर मी आता सावकाश चालायला सुरुवात केली तर काय होणार आहे, हा जो बदक आहे तो माझ्यासोबत चालेल आणि आपण दोघं पण काय करणार आहोत, त्या रेषेपर्यंत जिथे आपण पोहोचायचं ठरवलेलं होतं तिथपर्यंत जाऊन पोहोचू. म्हणून कुत्रा सुद्धा आता काय करायला लागला की बदक जसा हळूहळू चालत होता तसा हा जो कुत्रा आहे तो सुद्धा सावकाश चालायला लागला. मग काय झालं असेल बरं, कोण अगोदर पोहोचलं असेल सांगा पाहू, विचार करा. जर कुत्रा पण हळूहळू चालतोय आणि बदक सुद्धा हळूहळू चालतोय, मग दोघांमध्ये शर्यत कोण जिंकलं असेल रे? अगदी बरोबर ओळखलं, दोघे पण जिंकले. आता आपल्याला लक्षात आलंय की आपण जर कुणाला कठीण प्रसंगामध्ये किंवा अडचणीच्या वेळेस मदत केली तर आपल्याला सुद्धा काय होतं, छान अशी मदत मिळते. आणि मग आपण काय करणार, आपले जे मित्र आहेत त्यांना मदत करणार की नाही अडचणीच्या वेळेस. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला योग्य वेळी योग्य मदत मिळेल, हो की नाही. आता आपण काय करूया, ही जी स्टोरी आहे ना, ही जी आपण आता चित्रांच्या रूपाने थोडी थोडी करून अशी ही कथा ऐकली, ती आता पुन्हा एकदा आपण नीट ऐकूया. चला तर मग मी आता ही छानपैकी गोष्ट तुम्हाला सांगते, अगदी छान कान देऊन ऐकायची बरं का. चला. एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू, दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचे पिल्लू पळत पुढे गेले, बदक त्याच्या मागे हळूहळू निघाले चालत. रस्त्यात होती नदी. नदी कशी पार करायची ते पिल्लाला समजेना. ते नदीच्या तीरावर थांबले. मग पुढे काय झालं बरं, बदक चालत चालत तिथे पोहोचले. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. बदक पिल्लाला म्हणाले, तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ. दोघांनी नदी पार केली. आता पुढे काय झालं हे सगळ्यांना आता माहिती नाही का, आपण बघूया पुढे काय झालं. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आलं, मी पुढे धावत गेलो तर काय होणार आहे, तर मी जिंकेन. पण बदकाने मला तर नदी पार करायला मदत केली, त्यानं आता जर मला मदत केली नसती तर मी कसा जिंकलो असतो, त्याच्यामुळेच तर आता मी जिंकणार आहे.
मग त्यापेक्षा आपण असं करूया का की आपण दोघं पण जिंकूया. मग कुत्र्याने काय केलं, कुत्र्याच्या पिल्लाने विचार केला, त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी जायचं ठरवलं. दोघे बरोबरच तिथे पोहोचले. सांगा बरं आता कोण जिंकलं? दोघे पण. अगदी बरोबर. मग आता आपण याच्यातनं काय शिकलो, तर अडचणीच्या वेळेस आपण आपल्या मित्रांना मदत केली पाहिजे. चला, इथे आपला हा जो पाठ क्रमांक 2 आहे तो संपलेला आहे. आपण आता पुढच्या तासाला पुन्हा भेटतोय. तोपर्यंत गुड बाय.